नमस्कार मंडळी. तर चला आज मी माझी पहिली रेसिपी टाकत आहे. तर आपण आज गुलाबजामुन बनवूया. तर यासाठी मी इथे मावा घेतलेला आहे. तर यात आपण 1 वाटी मैदा चाळून टाकत आहोत. चिमूटभर आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे. यानंतर आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात हाताच्या साहाय्याने. तर हे आपल्याला छानपैकी सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला यात थोडंसं दूध टाकायचं आहे, जेणेकरून आपल्याला याचं पीठ मळताना सोपं जाईल. तर पहा आपण याचं आता पीठ मळून घ्यायचं आहे. तर छान असं एकजीव होईल असं आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे. तर कणिक मळतो तसंच मळायचं आहे, फक्त थोडंसं घट्टसर मळून घ्यायचं आहे. तर याचे आपण आता छोटे-छोटे गुलाबजामुन करून घ्यायचे आहेत पहा. तर आपण सर्व जामुन आधीच करून घेणार आहोत. त्यानंतर आपण इकडे तेल ठेवले गरम करायला. ते आता आपण हे जामुन सर्व तळून घेणार आहोत. तर इथे मी डायरेक्ट तेलात न टाकता झाऱ्यामध्ये आधी जामून टाकते व ते नंतर तेलात टाकते, जेणेकरून हातावरती तेल उडणार नाही. तर आपल्याला जामून हे छान असे डार्क कलरचे तळायचे आहेत पहा. तर आपले हे जामून तळून झालेले आहेत. तर यानंतर आपण साखरेचा पाक करून घेऊया यासाठी. तर इथे मी एक कढई घेतलेली आहे. तर मी त्यात साखर टाकत आहे. यानंतर आपण यात थोडंसं पाणी टाकणार आहोत. त्यानंतर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा आपली साखर वितळत आलेली आहे. यानंतर आपण यात विलायची पावडर टाकून देऊयात थोडीशी. त्यानंतर लिंबाचा रस टाकायचा आहे 2-4 थेंब. यानंतर माझ्याकडे केसरचं सिरप आहे, ते देखील मी पाकात टाकत आहे. तर पहा आपला हा पाक तयार झाला आहे का तो आपण पाहणार आहोत. तर हा आपला पाक तयार झालेला आहे. यानंतर आपण यात जामून टाकणार आहोत. तर पहा इथे मी सर्व जामून या पाकात टाकून देत आहे. तर जामून हे छान असे मुरले आहेत पाकात. तर हे खाण्यासाठी तयार आहेत. थँक यू.